सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021। स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोल्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। अवघाचे संसार सुखाचा अवघाचे संसार सुखाचा
विकोबेस ठेवायचं नाही आणि कडक करा आवाज, आवाज वाढवा. अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, साठी करुणी ठेला. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. विठ्ठल विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जघन निहित पानिम मंडनम मंडनानाम. तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदै धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताजिया. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावन, अद्यत्रय जननी देवाचिया. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपोलिया. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत, भगवान परमात्म्याचे अत्यंत आवडते भक्त संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा हा अभंग असून, या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान परमात्म्याच्या भक्तिशास्त्रातलं एक विशेष प्रतिज्ञेच्या माध्यमातून एक क्रांतिमय जीवन प्रतिपादन केलेलं आहे. विठ्ठला सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानी यांची या. सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. सर्व माता भगिनी, श्रोतृवर्ग, अधिकार संपन्न टाळकरी वृंद, गायक वादक, सर्व गुणवान मंडळीच्या पायावरती प्रणिपात करतो. परमार्थातल्या जाणकार मंडळींच्या पायावरती सहस्त्रशः लोटांगण घालतो. सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व देणगीदार, गावातली कारभारी मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ, वयोवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध असलेल्या मंडळींच्या सर्व देणगीदारांच्या पायावरती मी प्रणाम करतो. आपल्या सप्ताह कमिटीमध्ये सर्व तरुण वर्ग आणि सर्व तरुण वर्गांनी खूप सुंदर तऱ्हेचं नावारूपाला आणलेलं हे कार्य आहे. त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमच्या साधू संतांच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर
माणसानं नटत जात जाव, पण कुठं नटत जात जाव, संसारामध्ये नटत जात जाऊ नये. संसारामध्ये नटलेलं कुणी पाहिलं नसतं, पण परमार्थामध्ये नटल्यानंतर भगवान परमात्मा कौतुकानं मीठ मोहऱ्या ओवाळून पाहत असतो, दृष्ट लागू नये म्हणून. तसं आपल्या सप्ताहाला कमिटीला दृष्ट लागू नये म्हणून खऱ्या अर्थानं पाहिलं तर तरुण मंडळानं नटावं एवढाच कार्यक्रम आहे. वर्षभर ही मंडळी नटतात. आमच्या साधू संतांच्या भाषेत जर बोलायचं ठरलं तर तरणा भाग्यवंता नटे हरी कीर्तनात. हरी कीर्तनामध्ये नटावं महाराज. मी म्हणतो जिचा नवरा लाड करतो तिनंच नटावं. जिचा नवरा लाड करीत नाही, ठोकतो, तिनं काय नटावं महाराज. आणि कुणासाठी नटावं. हो, आणि खरं सांगतो तुम्हाला, नवऱ्यासाठीच नटणं असतं, दुसऱ्या लोकांसाठी नटत जाऊ नये. नवऱ्यासाठी बायकोनं नटावं, बायकोसाठी नवऱ्यानं नटावं. दोघांनी एकमेकासाठी अनन्यत्वानं नटावं. तसं देवासाठी भक्तानं नटावं, भक्तांनी देवासाठी नटावं. हो, नटलेल्याला जर कुणी समजा दाद देणार नसेल तर ते नटणं वायाला जातं महाराज. तसं भक्ताचं नटणं हे देवानं कौतुकानं पाठवून हात फिरवावा. हो, म्हणून आमच्या सप्ताह कमिटीमध्ये सगळे तरुण वर्ग आहेत आणि वर्षभर नटतात महाराज. एक दिवस नाही. हो, बैलाला एकच दिवस पोळ्याच्या दिवशी नटवलं जातं, पण त्याला बिचाऱ्याला कळत नाही की मला नटवलंय म्हणून. हो, पण नटवलं जातं. पण वर्षभर ही मंडळी नटतात. किती कौतुक, केवढा आनंद आहे महाराज. संसारामध्ये एवढा आनंद नाहीये. संसारात एवढा आनंद नाही. मुलीचं लग्न केलं, खूप मोठं लग्न केलं, हात वाळूस तर लोक नाव घेत नाहीत महाराज. हात वाळूस तर दुसऱ्यानं त्याच्यापेक्षा मोठं केलं की ह्याचा आनंद वजा होतो. 4 दिवस आनंद टिकत नाही, पण नाम सप्ताहाचा आनंद वर्षभर टिकतो महाराज. आणि त्यातले त्यात पुन्हा दुसरी गोष्ट, आपली भाग्यवान मंडळी आहात आपण. सिद्धेश्वर भगवंताची कृपा आहे, कारण लॉकडाऊन लागण्याच्या अगोदर आपला सप्ताह झाला आणि लॉकडाऊन उघडल्यानंतर दुसरा आला, म्हणजे आपल्याला खंडच पडला नाही. हो, बाकीच्या लोकांचे खंड पडले महाराज नाम सप्ताहाला, पण आपल्या भगवंताची, शंकराची कृपा आहे आपल्यावरती. आपल्याला खंड पडला नाही आणि तरुण मंडळीच्या उत्साहामध्ये हो उतार लागला नाही. म्हणून दत्तोपंत सर महिन्याला 2 महिन्याला फोन करतात आम्हाला महाराज. बिना आनंदाचा फोन करीत नाहीत ते. ही नशा आहे, नशा. कीर्तनाची सुद्धा एक प्रकारची नशा आहे. बाकीची नशा उतरते महाराज, पण कीर्तनाची, नाम सप्ताहाची नशा उतरत नाही महाराज.
आमच्या साधू संतांनी सांगितलं, मोले मदिरा खाये तेने छंदे नाचे गाय. विकत दारू पेलेला माणूस मदिरा पितो, त्याची नशा 1 तास 2 तासानं उतरते. पण बिनमोलाचं नाम सप्ताह, बिनमोलाचा, काही देण्याची गरज नाही, बिनमोलाच्या नाम सप्ताहाची नशा मरेपर्यंत राहते महाराज. रसना रसाविते घेता घोट आधी कहे, घेता घोट आधी कहे, घेता घोट आधी कहे. रसना रसाविते घेता घोट आधी कहे, घेता घोट आधी कहे, घेता घोट आधी कहे. ओ रसना येरा रसा विटे आणि घेता घोटे आधी कहे. पुन्हा पुन्हा वाढत जाती महाराज. हो, याची चवी वाढत जाती, पोट कधी भरत नाही. परमार्थामध्ये पोट भरत नाही, व्यवहारामध्ये अन्नाने पोट भरत, पण परमार्थामध्ये कधीच पोट भरत नाही. 7 दिवस सप्ताहामध्ये कीर्तन ऐकूनही श्रोत्यांना पुन्हा वाटतं पुन्हा ऐकावं, आणि पुढच्या वर्षी तितक्याच जोमानं ऐकायला श्रोते येतात महाराज. असो, भाग्याचं लक्षण आहे. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत याचा आनंद घ्या. आणि खरं सांगतो तुम्हाला, मेलेले प्रेत कधी आनंद घेत नसतात. मग ते जिवंत असूनही जर समजा इकडे येत नसले तर मेलेले प्रेतच आहेत म्हणायला हरकत नाही. कारण मेलेलं प्रेत कधीच इकडे येत नसतं महाराज. म्हणून आमच्या माता भगिनी कधी कधी शिवी देतात बघा. मी त्या शिवीचा पण विचार करतो. त्या म्हणत असतात, मेला आणि मुडदा. आता एकदा मेल्यानंतर मुडदा कशाचा? मेलेला असतो तोच मुडदा असतो, पुन्हा मुडदा असतो तोच मेलेला असतो. त्या मेला आणि मुडदा कशामुळे म्हणत असते? आणि तितक्यावर त्यांचं समाधान झालं तर ठीक आहे, नाही तर पुन्हा प्रमोशन द्या त्यात. हो, त्याचा काळा कोळसा झाला. हो, त्याचा काळा कोळसा झाला आणि पुन्हा त्याच्यावर राख रांगोळी केली पुन्हा. इतक्या लांबपर्यंत त्यांचं मला बरोबर आहे, मला बरोबर वाटतं महाराज. परमार्थामध्ये जे येत नाही ते मेलेले मुडदेच आहेत बरं का. मेलेले आहेत, जिवंत असून मेलेले आहेत, काही खरं नाही त्यांचं. परमार्थिक जीवन जगावं, या आनंदाचा अत्यंत अत्यंत अतिरेकाच्या टोकाचा आनंदाचा आनंद उपभोगावा. हो, म्हणून ही माणसं जिवंत आहेत महाराज. परमार्थात येणारी माळ घालणारी माणसं जिवंत आहेत. हो, बाकीचे मग ते आमच्या माता भगिनी सांगितल्याप्रमाणे महाराज मेलेले मुडदे. आणि त्या मेलेल्या मुडद्याचा काही उपयोग होत नाही, लोकच त्याला पुन्हा अजून जाळतात. त्या पद्धतीनं जीवन काहीच असेल. हो, म्हणून आनंदी जीवन आणि जिवंत असलेलं जीवन. म्हणून एका गावाचंच नाव भूतगाव होतं. असतेत गावाचे नाव काही काही. एका गावाचंच नाव भूतगाव होतं. तिथून एक गाडीवान असा समजा कार घेऊन निघाला, आपला रस्ता जसा जातो तसा कार घेऊन निघाल्यानंतर त्याला वाटलं गावाचं नाव भूतगाव कसं काय. म्हणून त्यांनी पुढे गेल्यानंतर एक माणूस त्याला भेटला आणि सांगितलं, काका इकडे यावं. तो जवळ आला आणि गाडीच्या जवळ उभा राहिला. सांगितलं, पाठीमागच्या गावाचं नाव भूतगाव कशामुळं? त्यांनी सांगितलं, मला काही सांगता यायचं नाही, कारण मला मरूनच 20 वर्ष झालेत. ज्या गावात नाम सप्ताह नाही महाराज, ते स्मशान आहे, स्मशान. हो, स्मशान ते भूमी प्रेतवत जन आणि सेवा भक्ती ही न ग्रामवासी. विठाला म्हणून आपलं कोऱ्हाळे गाव म्हणजे जिवंत गाव आहे, जिवंत. हो, मेलेलं गाव नाहीये. प्रतिवर्षाला नाम सप्ताह तितक्याच उत्साहानं होतो. म्हणून मी सर्व देणगीदाराला, श्रोतृवर्गाला आणि त्यातली त्यात विशेष सप्ताह कमिटीला मी उदंड आयुष्य लाभावं अशी त्या सिद्धेश्वर भगवंताकडे प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दाकडे वळतो. विठाला
हो, ज्ञानेश्वर महाराज सांगतात, मी अवघाची संसार सुखाचा करीन. ही क्रांती आहे महाराज. परमार्थात आल्यानंतर क्रांती घडावी. क्रांती कशी असते, परिवर्तन कसं असतं. कोमट आपलं पाणी आहे, पाणी. त्या पाण्यामध्ये जर क्रांती झाली आणि ते 100 डिग्री सेल्सिअस जर तापमान त्या पाण्यामध्ये प्राप्त झालं तर त्या पाण्यामध्ये क्रांती घडते. काय घडते तर बाष्प तयार होतं, वाफ. आणि पाण्यामधली क्रांती बाष्प निर्माण करते. ही वाफ निर्माण केलेली किती शक्तिशाली आहे हे जेम्स वॅट नावाच्या शास्त्रज्ञाला विचारा. आज विमानं चालतात, रेल्वे चालतात, कारखाने चालतात, संपूर्ण प्रोडक्शन MIDC एरिया चालतो, ते फक्त वाफेच्या शक्तीवर चालतो महाराज. नवे आपलं जीवन सुद्धा वाफेच्या शक्तीवर आहे. म्हणून आपण जर कुणी बडबडायला लागला तर सांगतो की तोंडाची वाफ जिरू नकोस. हा, याला वाफ आहे, याला ऊर्जा आहे, गरमी आहे, म्हणून आपलं जीवन आहे. म्हणून वाफेची शक्ती 100 डिग्री सेल्सिअस तापमान झालं पाण्याचं की क्रांती होते. त्यानंतर स्वर द्या. त्यानंतर 0 डिग्री सेल्सिअस तापमान झालं पाण्याचं की क्रांती होते. वस्तू जशीच्या तशी ठेवण्याचं काम करतं रेफ्रिजरेटर. आईस्क्रीम, पाणी जर एकदम गोठलं तर क्रांती करतं. म्हणून इजिप्त मध्ये मोठमोठाली पिरॅमिड्स आहेत, त्याच्यामध्ये 0 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. म्हणून लाखो वर्षाची माणसाची मेलेली प्रेत जशाला तशी आहेत. वस्तू जशीच्या तशी ठेवण्याचं काम 0 डिग्री सेल्सिअस तापमान करतं. क्रांती, तापलेलं पाणी क्रांती करतं, पण मधलं कोमट पाणी आजाराच्या उपयोगाचं असतं. कोमट पाण्यामध्ये क्रांती होत नाही महाराज. हो, आमच्या जगद्गुरु तुकोबारायचं जीवन म्हणजे तापलेलं 100 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं, तप्त झालेलं जीवन, आणि त्याच्यात क्रांती घडली आणि गाथा बाहेर पडला. कशी क्रांती घडली? संसाराच्या तापे तापलो मी देवा, संसाराच्या तापे तापलो मी देवा, आणि करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापानं तापलेलं जीवन तुकोबरायचं. आणि आईस्क्रीम म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस तापमान झालेलं जीवन म्हणजे वाल्या कोळ्याचं. हो, 0 डिग्री सेल्सिअस. त्याच्यातही क्रांती घडली आणि रामायण लिहिलं गेलं. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. 60,000 वर्ष राम जन्मायला येण्याच्या अगोदर हो वाल्या कोळ्यानं रामायण लिहिलं. ही 0 डिग्री सेल्सिअस तापमान आणि तुकोबारायचं तप्त झालेलं जीवन. आपल्यासारख्यामध्ये क्रांती होत नाही महाराज. हो, क्रांती घडत नाही. म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो, महाराष्ट्रातला समाज कीर्तनानं सुधरत नाही आणि तमाशानं बिघडत नाही.
जसाच्या तसाच. तात्पर्यार्थ कोमट पाणी, कोमट, त्याच्यात क्रांती घडत नाही. आज ज्ञानेश्वर महाराजांनी एक वेगळी क्रांती, भक्तिशास्त्रातली क्रांती सांगितली. काय क्रांती सांगितली? की अवघाची संसार सुखाचा करीन. आता खऱ्या अर्थानं पाहिलं तर संसार मुळामध्ये दुःखाचा आहे. हो, दुःख रूप आहे आपलं दुःख. संसार दुःख मूळ चोहीकडे इंग. संसार दुःख मूळ चोहीकडे इंग. शांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. शांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ पाणी लागले ओढा. काम क्रोध लोभ पाणी लागले ओढा. भवनामी शरण जाऊ. भवनामी शरण जाऊ. भवनामी शरण जाऊ. चोहीकडे इंगळ. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. दुःख बांधवडी आहे हा संसार. कितीतरी प्रमाण देता येतील. आणि जाता जाता तुम्हाला माफी मागून बोलतो, गाई म्हशी शेळ्या मेंढ्या उखळ मुसळ जात 2 चिपडी पोरं, बाज 3 पाय असलेली 3 पाय असलेली खुर्ची, म्हणजे संसार नाही बरं का. हा व्यवहार आहे, व्यवहार आहे. याला संसार म्हणत नाहीत. आता जे जाणते त्यांच्यासाठी शब्दशः अर्थ सांगतो. संस्कृत मध्ये संसरती इति संसार, म्हणजे जो पुढे सरकत राहतो आणि मागे धावत आशेनं जीव धावत राहतो त्याला संसार म्हटलं. सारखा संसार सरकत राहतो. सर्व सुखाची या आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा सीन पावला माया वेष्टीला जीव माझा. संसार म्हणजे काय आहे तर जन्म मरण याला संसार म्हटलेलं आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पही मुरारे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हो, पुन्हा पुन्हा जन्माला येणं याला संसार. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित. नित्य भावे फजित. नित्य भावे फजित. वेळा जन्मायावे नित्य भावे फजित. नित्य भावे फजित. नित्य भावे. किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित.
तुकोबरायनं तेच सांगितलं. ज्ञानोबराय सांगतात आगा उपजने आणि निमने हे साचची जरी मानने तरी जीवलोकू म्हणे संसार हन. हो, संसार त्याला म्हटलं जातं. जन्माला येणं आणि मरणं हे संसार आहे आणि तो दुःख रूप आहे महाराज. आता मला सांगत बसायला तितका वेळ नाही. मरणाचं दुःख आणि जन्माचं दुःख किती आहे, किती दुःख रूप आहे वाटतं आपल्याला. पण मरणाऱ्या माणसाला वेदना होतात. त्या वेदना त्याला सांगता येत नाही, वाचा बंद झालेली असते म्हणून मरणाराला सांगता येत नाही. आणि जे समोर बसलेले त्यांना कळत नाही. तो मराय लागल्याच्या नंतर कुणीतरी एखादी ठकूबाई येते आणि त्याला म्हणते ओळखील का. आता कशाला ओळखील बाई, कशामुळे ओळख. त्याचा मार्ग वेगळा सुरू झालेला आहे. त्याला वेदना किती होतात महाराज. तुम्हाला एक, आपण खेड्यातली मंडळी आहोत, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला विंचू माहिती आहे का. विंचू, बर विंचू माहित नसला तर इच्चू. विंचू म्हणल्यावर जरा वरच्या लेवलची भाषा होती. मी आपला खाली ग्रामीण माणूस आहे आणि मी काय फार वरच्या लेवलचं बोलत नसतो म्हणून इच्चू. आणि सगळ्याला माहिती आहे. आणि ज्यांना कुणाला माहित नाही त्यांना रात्रीतून माहिती व्हावा अशी माझी अपेक्षा बी नाही बाबा. तो किती गुदगुल्या करतो ते तुम्हाला कल्पना आहे त्या विंचवाची. हो, आणि असा विंचू, त्या विंचवामध्ये 2 मॉडेल आहेत. एक तांबडा आणि एक काळा. शाब्बास. हे मुंबईत सांगितलं तर कळत नाही महाराज. बरं, आता तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याच्यापैकी दोघांपैकी जास्त जहाल मतवादी कोणता. काळा. शाब्बास. असा काळा विंचू, ते बी पुन्हा तो हिवाळ्यात पावसाळ्यात नाही पाहिजे, भेटलेला नाही पाहिजे, उन्हाळ्यात. आणि उन्हाळ्यातही पुन्हा सकाळी भेटलेला नाही, संध्याकाळी भेटलेला नाही, दुपारच्या पहाऱ्यात. आणि ते बी पुन्हा बागायतातला नाही, जिरायतातला, कोरडवाहूतला. जिरायतातला तो जिरवितोच. आणि तो दुपारच्या प्रहरामध्ये काळा विंचू, अंगावरती केस फुटलेला, लाही झालेली उन्हाने त्याची, आणि इतका रागावलेला असतो, नुसता पाचोळा जरी अंगावर पडला तरी असा फणका मारतो. इतका आगाव विंचू. असे 10 विंचू एकत्रित आले की एक इंगळी होते, इंगळ्याची बायको. असे 10 विंचू एकत्रित आले की एक इंगळी होते. आणि अशा 1000 इंगळ्या एका केसाच्या ठिकाणी चावल्यानंतर आपल्याला 3.5 कोटी शरीरावर केस येतं. एका केसाच्या ठिकाणी 1000 इंगळ्या चावलेल्याच्या वेदना मरणाऱ्या माणसाला होतात महाराज. मरणाऱ्या माणसाला इतक्या वेदना होतात, इतका दुःखरूप मरण आहे. भान राहत नाही त्याला. काळं निळं शरीर पडतं महाराज. काही काहीची जीभ बाहेर पडते आणि हा प्राण कुडीच्या बाहेर निघत असताना आतोनात वेदना होतात. आणि तो यम वडतो महाराज. नाही त्या यमासी करुणा,
प्राणाचं उत्क्रमण होत असताना एवढ्या वेदना होतात, इतकं मरण दुःख रूप आहे. आणि जन्म किती दुःख रूप आहे. मला सांगायला लाज वाटते महाराज, माझ्या माता भगिनी माझ्या समोर आहेत. किती वेदना असतात जन्माच्या, जन्म देणारणीला किती वेदना असतात हे पुरुषाला कळायचं नाही महाराज. म्हणून आपल्याकडे शब्द आहे, बाळांत असा शब्द आहे. त्याचा पदच्छेद केला तर बाळ किंवा अंत. त्या स्त्रीच्या जीवनामध्ये मरण हातावर घेऊन निघालेली असते ती. एक तर बाळ किंवा एक तर अंत, दोन बाजू येतात. अंत नाही राहिला तर बाळ पाहायला मिळतं, आणि जर बाळ पाहायला मिळत नसलं तर अंत होतो. म्हणून बाळांत शब्द आहे. साधू संतांनी वर्णन केलं, मी ते जास्त वर्णन करीत नाही. आकांतु ते जननीये दुःखे धाय मोकली. आणि बाळांतनीला जेवढ्या वेदना होतात त्याच्यापेक्षा हजारो पटीनं जन्माला येणाऱ्या बाळाला वेदना होतात महाराज. म्हणून ते जन्माला आल्या आल्या इतकं रडतं आणि तोंड मोठं करतं, 1 मिनिटभर त्याचं तोंडच खाली येत नाही, इतक्या वेदना होतात त्याला. आणि एवढ्यानं मोठं आरडतं ते की अर्धा किलोमीटर पर्यंत एवढ्या लहान बाळाचे रडण्याचा आवाज जातो महाराज. एवढं मोठ्यानं ते रडतं. काळ निळं पडतं हो. आणि जन्माला आल्याच्या नंतर ते 24 तास झोपतं महाराज. 24 तास का? वेदना झालेल्या असतात. जन्माचं दुःख तितकंच आणि मरणाचंही दुःख तितकंच. पण जन्माला येणाऱ्या बाळाला सांगता येत नाही आणि मरायला लागलेल्या माणसाला सांगता येत नाही. तुम्हाला आम्हाला कळतात पण कळून घेत नाही. म्हणून एवढा संसार दुःखरूप असलेला तो मी सुखरूप करील अशी माऊलीची घोर प्रतिज्ञा अभंगाच्या अवघाची संसार सुखाचा करीन. अवघाची संसार सुखाचा करीन. संसार दुःख रूप आहे. आता प्रश्न असा पडला, माऊली तुम्ही मग इतका दुःख रूप असलेला संसार सुखाचा कसा करणार? म्हणजे काय मॅटर्निटी होम करणार का? का लोकाला असं चुटकीसारखं मरण दाखवणार? काय करणार? हा दुःख रूप असलेला तुम्ही कांदा पाहिलेला आहे, कांदा, आणि सगळ्यालाच कांदा माहिती आहे. एकदा काय झालं, कांद्याला परदेशामध्ये
150 रुपये किलोचा भाव आला. झालेली गोष्ट सांगतो, नाही तर तुम्ही काढताना कांदे बाहेर. हो, त्याच काय, 150 रुपये किलोचा कांद्याला भाव आल्यानंतर एका सुपीक डोक्याच्या माणसानं, BSc MSc ऍग्री झालेला माणूस, खूप शिकलेला, त्यांनी विचार केला, जर दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा जर 150 रुपये विकतो तर आपण कांदा सुगंधित बनवू. म्हणून त्यांनी क्रांती करायची ठरवली, कांदा सुगंधित बनवायचा. कारण तुम्हाला सांगतो, कांदा किती दुर्गंधीनं युक्त असतो, तर 21 दिवस कांदा पोटामध्ये राहतो महाराज. आणि अजून बी बघा, कांदा खाल्लेल्या माणसाच्या तोंडाचा सुगंध घेऊन बघा, काय वास चलतो, उदबत्ती लावायची गरजच नाही. अहो, तोंडाचा तर वास येईल, यात नवल नाही. पण गायीनं जर कांद्याची पात खाल्ली तर महाराज दुधाचा वास येतो. म्हणून तर साधू संतांनी लिहिलं, कांद्याची पात ब्रह्मदेवाची नात, आणि जी नाही खात ती येडी जातगा उद्धव. पाहतान भागवतात ओवी, इति बगल पुराणम, नवीन पुराण निघालेले त्याच्यातली ओवी ही. कांद्याची पात जर गायीनं खाल्ली तर वास 3 दिवस महाराज दुधाचा वास येतो. चहा सुद्धा फुटतो. असा दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा त्या MSc ऍग्री झालेल्या माणसानं सुगंधित बनवायचा ठरवला. आणि त्यांनी काय केलं की 5 एकरचा प्लॉट, असा सपाट असलेला प्लॉट, कुणीकडून नाही कुणीकडे पाणी जावं असा सपाट प्लॉट घेतला. त्याची उभी आडवी नांगरट केली, पूर्व मशागत म्हणून. काश्या वेचून टाकल्या, पालव्या तोडून टाकल्या, कसपट वेचून टाकलं, आणि अशी मऊशार ढेकळं फोडून जमीन तयार केली. मग महाराज गादी वापे करण्याच्या ऐवजी सरीवर कांदा लावण्यासाठी त्यांनी नागमोडी सरी काढली, आणि कांद्याला सुगंधित बनवायसाठी त्यांनी अगोदर पूर्व मशागत म्हणून युरिया, सुफला, नत्र, स्फुर्द, पालाश असं खत नाही घातलं, कस्तुरीचं खत घातलं. कस्तुरी कळते का तुम्हाला? एखाद्या बाईचंच नाव कस्तुरी असलं तर माहिती असलं, महात्मा गांधीजीच्या पत्नीचं होतं. कस्तुरी म्हणजे कशी असते तुम्हाला सापडणार नाही, पण सापडली तर सांगतो. कस्तुरीच्या वरी असं बोट लावायचं, आणि ते बोट इथं ठेवायचं, आणि असा हात दुमडायचा. एवढ्या जाड हातातून सुद्धा वास येतो कस्तुरीचा. 50,000 रुपये तोळा असते महाराज. ती सोन्यासारखा भाव असतो कस्तुरीचा. आणि अशा कस्तुरीचं खत घातलं त्यांनी. कांदा सुगंधित बनवायचा म्हणल्यानंतर, हो, तुम्ही म्हणताल कंबर बांधे लोक, तुम्ही गप्पा कशा काय मारताय? जंगल में सोना तर अडचण क्यों, आणि फुकट बोलना तर कम क्यों. कस्तुरीचं खत घातलं, आणि पहिल्यांदा त्यांनी पाण्याची पाळी कांदा लावण्यासाठी, कांद्याचा वाफा विरजावा लागतो म्हणून अगोदर पाणी सोडलं. तर ते पाणी गुलाब पाणी सोडलं महाराज, अत्तराचं. मोटारीला फाये लावले असे अत्तराचे, आणि ते सुगंधित पाणी वाफ्यामध्ये आलं. वाफा इरजल्यानंतर कांदा लावण्याकरता 5 सुवासनी बोलवलेल्या होत्या. त्या सुवासनी 1 महिन्यापासून, हो, लक्ष साबणानं धुवून काढलेल्या होत्या, स्वच्छ केलेल्या. हो, दुर्गंधीचा वारा न लागो राजसा. त्या कांद्याला तो वारा लागू नये म्हणून त्या, हो, 3 टाइम समजा त्यांना आंघोळ घातलेली अशा 5 महिला मंडळी. ते बी पुन्हा कांदा थिमिटाच्या पाण्यात बुडवायचा नाही, हो, अत्तरामध्ये बुडवायचा आणि सरीवर लावायचा.
आणि सरीवर लावल्याबरोबर 51 तोफाची सलामी दिली महाराज. धाड 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 तोफा वाजल्या आणि पंचक्रोशीला ऐकायला गेलं की अमक्या सुपीक डोक्याच्या माणसाचा कांदा लागला. आणि तो नुसता सुपीक डोक्याचा नव्हता, तर आकलेचा कांदा होता. हो महाराज, कांद्याचं फार कठीण आहे. शेतकऱ्याचा कांदा बाजारात आला की भाव उतरतो आणि शेतकऱ्याचा कांदा निघून गेला की भाव चढतो. हे पहिल्यापासून चाललेले असं निर्यात बंदी चाललेलं आहे, चालत राहणार. हो, अशा पद्धतीनं मग यांनी कांदा सुगंधित बनवण्यासाठी हा आकलेचा कांदा जे नाही ते प्रयोग वापरू लागला. 51 तोफाची सलामी दिली आणि सगळीकडं लोकाला समजलं की या अमक्या माणसाचा कांदा सरीला लागला. आणि मग त्याला पहिल्यांदा पाणी दिल्यानंतर आंबवणी आणि चिंबवणी म्हणतात, तुमच्याकडे मला माहित नाही. मग ते चिंबवणी देत असताना पुन्हा अत्तराचं सुगंधित द्रव्य त्याच्यामध्ये सोडलं. त्याला रोगराई पडू नये म्हणून अधून मधून पुन्हा चार्ली सारख्या परदेशाच्या अत्तराचे फवारे. हो, आणि असा कांदा वाढायला लागला महाराज. हो, त्याला दुसरा खताचा डोस दिला, केशराचा. केशर कळतं का? हो, केशराच्या खताचा डोस दिला. आपल्याला केशर बी माहित नाही. जेव्हा आपण जेवायला बसतो आणि भाजीमध्ये बायकोच्या डोक्याचा केस निघतो, त्यावेळेसच आपल्याला वाटतं की केशरयुक्त भाजी आहे. हो, काश्मीर मध्ये केशर तयार होतं महाराज. आणि असं सुंदर तऱ्हेच्या केशराचा डोस दिला. तिसऱ्यांदा पुन्हा कापराच्या वड्याचा डोस दिला. आणि तो माणूसच अगदी अफलातून असलेला माणूस, त्यांनी कांद्यावरती कदाचित दुर्गंधी येऊ नये म्हणून सकाळच्या प्रहरी आणि संध्याकाळी गावातून येणारा माणूस तिकडं येऊच दिला नाही. काही असतात गुलाबाच्या बागा फुलवणारे, सामुदायिकरित्या फुलवलेली बाग, तिकडं येऊच दिले नाहीत लोक, लांबूनच बाजूला काढले. गुलाबाचं चमेलीचं वरती कुंपण घातलं त्याला, वरून वारा आला तरी त्या कांद्याहून सुगंधितच जावा, इतकी दक्षता घेतली महाराज त्यानं. आणि कांदा मोठा झाल्याच्या नंतर त्यांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रण दिलं कांदा कापायसाठी. मुख्यमंत्र्यांनी बी विचार केला, मी बऱ्याच गोष्टीचे उद्घाटन केले पण कांदा कापायचं उद्घाटन केलं नाही. त्यांनी विचार केला की मी संडास घराचे उद्घाटन केले बिन पाण्याचे, पण कांदे कापण्याचं उद्घाटन नाही. म्हणून त्यांनी कांदा कापायचं निमंत्रण स्वीकारलं. गाव सजला, सडेस मार्जन टाकले, सुगंधित द्रव्याचे सडे टाकून गाव सजला महाराज. जिथं तिथं सुंदर तऱ्हेच्या काश्मीरी अगरबत्त्या लावलेल्या. हो, पुन्हा अजून मंडपामध्ये येत असताना इकडून आणि इकडून फवारा. लग्न मंडपात असतो ना, इकडून एक अत्तराचा आणि इकडून एक अत्तराचा फवारा. हो, आणि एका बोळीतून पलीकडे जायचं असं. मला एक जणांनी विचारलं, म्हणले हे अत्तराचे फवारे लग्नामध्ये कशा करता? आता हे महाराजाला विचारायचा प्रश्न नाही, पण त्यांनी विचारला. तर मी म्हणलं, जास्त कमी बुंदी खाल्ल्यानंतर या फवाऱ्याचा उपयोग होतो. असे फवारे लावलेले हेलिपॅड, हो, तयार केलं. हेलिपॅड वरती हेलिकॉप्टर उतरलं. हो, बँडवाले सुद्धा, हो, महिन्यापासून अंगाला त्यांच्या आंघोळीन साबणा, असे माणसं सगळे सुगंधित तिथं नेले. अत्तरामध्ये सुरी बुडवायची ना, अत्तराच्या सुरीनं कांदा कापायचा. कांदा उपटून आणला आणि टेबलवरती ठेवला.
सगळ्या पेपरवाले आणि मीडियावाले हजर होते. सकाळ पेपर होता, दुपार होता आणि संध्याकाळी होता. महाराष्ट्र टाइम होता, महाराष्ट्र बेटाइम होता. तरुण भारत होता, म्हातारा भारत होता. संध्यानंद होता, फेक्यानंद होता. संध्यानंद आणि फेक्यानंद माहिती आहे तुम्हाला, आपल्या पुण्याचा पेपर आहे. हो, सगळे पेपरवाले तिथं हजर. कुणी असे वाकून फोटो घेतय, कुणी असे करून घेतय, कुणी असे करून घेतय. हो, मुख्यमंत्र्यांनी अशी सुरी धरली आणि धरल्याबरोबर कांदा कापित असताना 101 तोफाची सलामी महाराज, आणि रंगीत तोफा ते बी. आणि कांदा कापल्याबरोबर 101 तोफा वाजल्या भडाफड. आणि लाईव्ह प्रसारण अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जपान, जर्मनी, इंडोनेशिया, मॉरिशस सगळ्या देशामध्ये लाईव्ह बातम्या सुरू झाल्या. कांदा सुगंधित बनणार, कांदा सुगंधित बनणार. पण ज्यावेळेस सुरीनं कांदा कापला त्यावेळेस महाराज डोळ्यातून पाणी यायचं ते आलं, नाकात चुनचुन व्हायची ती झालीच महाराज. मला एक जणाने विचारलं, म्हणले कांदा कापल्यावर डोळ्याला पाणी का येतं? तर त्याला सांगितलं, बाबा कांद्याला मायबाप नाहीत, म्हणून त्याच्यासाठी कोण रडणार, म्हणून कापणारलाच तो रडवायला होतो म्हणला असं. आणि ज्यांनी लावला आणि ज्याचा सडला कांदा त्याच्या डोळ्याला पाणी येतच महाराज आपोआपच. हो, कांद्याला हो भारत सरकार फार भेट महाराज कांद्याला. हो, ते कशालाच भेट नाही, पण कांद्याला जास्त भेट. शासनानं शेतकऱ्याच्या कांद्याचा हो भाव कमी झाला की मीडियावाले येत नाहीत महाराज. भाव वाढला की लगेच ते मकाचे कंस घेऊन पुढे येतात. असे बाजरीचे कंस, मकाचे कंस पुढं लगेच विचारतात, कसं वाटतंय तुम्हाला? हो, की तो म्हणतो गरिबांनी काय खावा. आता काय कांदे खाल्ल्यावरच जगल का त्यो? नाही नाही, कांदे खाल्ल्यावर जगल का? उगीच काही पदार्थाला विनाकारण मोठेपण दिलेलं माणसाने. कांदा नाकामध्ये चुनचुन झाली, डोळ्यात पाणी आलं, कारण अमोनिया नावाचा वायू त्याच्यामध्ये असतो. डोळ्यातून तो वायू बाहेर पडला की कांद्यातून की तो आपल्याला डोळ्यात पाणी आणतो. शास्त्र आहे, नाकात चुनचुन होते. कांदा दुर्गंधीनं युक्त असलेला कांदा सुगंधित बनला नाही. जसा किती बी माणूस कृषी क्षेत्रामध्ये कितीही विद्वान झाला तरी सुद्धा त्याला कांदा दुर्गंधीचा सुगंधित बनवता येत नाही. तसा परमार्थातला केवढाही अधिकारी असला तरी जन्म मरणाचा संसार सुखाचा करता येत नाही. आणि माऊली तर छातीवरती हात ठेवून सांगतात, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना,
सिद्धेश्वर महाराजाला विचारलं, माऊली तुम्ही हा संसार सुखाचा कसा करणार? आम्हाला थोडा फॉर्म्युला दाखवा ना, आम्हाला त्याची थोडीशी कुठेतरी लकीर दाखवा ना, त्याची आयडिया प्रयुक्ती तरी दाखवा ना. त्यावेळेस माऊलीनं काय सांगितलं महाराज, तुम्हाला अगोदर एक दृष्टांत सांगतो आणि नंतर मग तुमच्या लक्षात येईल की माऊली कसा संसार सुखाचा करतात. एका कुटुंबामध्ये 4 जण भाऊ, 3 भावाचे लग्न झालेले आणि एका भावाचा विवाह राहिलेला लहान, आणि तिन्ही बी भाऊ लोकाकडे साल घालत असत, मजुरीनं राहत असत, तोंडाची न हाताची गाठभेट पडत नसे. 18 दारिद्र्य, आपल्याकडं म्हणताना 18 दारिद्र्य म्हणतात, 18 नाही बरं का, 18 18 गुणिले 20 बरोबर 360 दिवस. 18 पाडा येतो, 18 360 दिवस म्हणजे वर्षाचे पूर्ण दिवस दारिद्र्य. अंगावरती नवा कपडा नाही, सणासुदीला पक्वान्नाचं भोजन नाही, दारिद्र्य. 8 दिवस चुलच पेटायचं काम नाही. त्या 3 जण भावानी आणि 3 जण भावाच्या बायकानं एकत्रित बसून विचार केला की आपल्या घरामध्ये दारिद्र्य का? तर 3 जणांचं एकमत आलं की आपल्या घरात सुशिक्षित माणूस नाही, शिकल्या सवरलेला माणूस नाही, आणि जोपर्यंत माणूस सुशिक्षित होत नाही तोपर्यंत त्याचं दारिद्र्य नष्ट होत नाही, त्याच्या ज्ञानाची कुवत वाढली जात नाही. म्हणून आपल्या घरात माणूस सुशिक्षित असावा, क्लास 1 क्लास 2 अधिकारी असावा. म्हणून ठरवलं आणि लहान्या भावाला शिकवायचं ठरवलं. आई वडील गेलेले आणि लहान्या भावाला त्या 3 भावजयानं चतकोरीतली चतकोर भाकरी द्यायची, अर्धीतली अर्धी भाकर पोटाला आपण आड्या पाडायच्या, पण दिराला लहान्या जेवायला घालायचं. महाराज भावानी बी रुपयाची मजुरी केल्याच्या नंतर त्याच्यातले 2 पैसे 5 पैसे मागं टाकायचे आणि संसाराला खर्च करून त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करायची. आणि त्या मुलाला लक्षात आलं की आपली गरिबी कशामुळे आणि आपल्याला शिकावं लागेल. भाऊ भाऊजाई आपल्यासाठी कष्ट करतात. एखादं आदर्श कुटुंब असतं महाराज भाऊ भाऊजायाचं सुद्धा. आई गेल्याच्या नंतर तिने भाऊजायानं आईसारखं प्रेम दिराला लावलं, पोटच्या मुलासारखं. आणि शाळेतून आल्यानंतर त्याला आंबाळून चोंबाळून त्याची बोट आखाला मोडून त्याचा आलापाला घेऊन त्याचं सुख दुःख विचारायचं. कारण पुढच्या जीवनाचा आणि आमच्या संसाराचा एकच वेल आहे आणि आम्हाला पुढे नेणारा आहे, याचा विचार करून तिन्ही भावजयानं प्रेम करायचं. आणि मी एक गोष्ट सांगतो, ज्या घरामध्ये भावजया आणि दीर यांचं मायलेकरासारखं प्रेम असतं त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते. महाराज प्रेम करायचं, त्याच्या सगळ्या गोष्टी इच्छा पूर्ण करायच्या. आणि त्याच्या लक्षात आलं की मला शिकायचंय, मी शिकल्याशिवाय भागत नाही. म्हणून त्याला जिम्मेदारी कळली, मुलाला जिम्मेदारी कळावी महाराज. आणि पहिल्यांदा 4थीच्या वर्षाला तो शाळेत पहिला आला. 7वीच्या बोर्डाला तो बोर्डात पहिला आला. मॅट्रिकच्या वर्षाला तो जिल्ह्यात पहिला आला. आणि 12वीच्या वर्षाला महाराष्ट्रात पहिला आला. आणि त्यांनी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन केलं, तर ग्रॅज्युएशन केल्यानंतर भारत देशात पहिला आला. गरिबीला खूप आनंद वाटला आणि भारत सरकारनं त्याला पूर्वीच्या काळामध्ये ICS परीक्षा पास होण्याकरता परदेशाला जावं लागायचं.
आताची IAS परीक्षा आणि पूर्वीच्या काळातली ICS परीक्षा फॉरेनला भारत सरकारनं त्याला पाठवलं, स्कॉलरशिप दिली. गावातल्या लोकांनी गरिबीचं लेकरू शिकतंय आणि मोठं होतंय म्हणून वर्गण्या केल्या. नगरपालिकेच्या दिव्याखाली महाराज अभ्यास केला. वह्या नव्हत्या तर लोकांच्या एक एक 4-4 पानं जमा करून त्यांनी वह्या शिवल्या, स्वतः त्यांनी शिक्षण घेतलं. आणि परदेशाला गेल्यानंतर ICS ची परीक्षा जगात पहिल्या क्रमांकानं तो पास झाला. कलेक्टर झाला आणि फॉरेन मध्ये परदेशामध्ये त्याला कलेक्टर झालेल्याचं ICS परीक्षा पास झालेल्याचं लेटर मिळालं. आणि ते लेटर घेऊन त्यांनी ती कागदाची पुळचुंडी घेऊन विमानानं मुंबईला उतरला. मुंबईवरून आपल्या जिल्ह्याच्या तालुक्याच्या गावाला उतरला आणि तालुक्याच्या गावावरून त्याच्या गावाला जाण्याकरता एसटी नव्हती म्हणून पायी निघाला. डोक्यावरती गाठोडं घेतलं, पायी निघाला. आणि जात असता रस्त्यानं पाऊस पडलेला होता आणि पडलेल्या पावसातून जात असताना योगायोगा म्हण ओढ्याच्या काठाला एका मोठ्या साहेबाची गाडी तिथं अडकलेली होती, फसलेली होती. गाडी निघत नाही हे पाहिल्यानंतर त्या मुलानं त्या गाडीतल्या माणसाकडे पाहिलं आणि सांगितलं, साहेब मी गाडी ढकलू का तुमची? ढकलना, मग मला काय विचारतोस? असं त्यांनी बोलल्याबरोबर यांनी डोक्यावरचं गाठोडं कपड्याचं बाजूला ठेवलं. ती कागदाची ICS झालेली कागदाची पुळचुंडी ती नळकांडी बाजूला ठेवली आणि गाडी ढकलल्याबरोबर याची ताकद आणि मशीनची ताकद एकाच वेळेस लागली आणि चिखलातून गाडी वरी गेली. वरी गेल्यानंतर गाडी उभी राहिली, पण गाडीच्या टायरानं याच्या अंगावरती महाराज शिंतोडे उडाले आणि चिखलानं त्याचं अंग भरून गेलं. त्यांनी कपडे काढले, टावेल गुंडाळली, दुसरे कपडे नेसला आणि वले कपडे पिळून त्याचा बोळा तयार करून ठेवला आणि डोक्यावरती कपडे घेऊन पायी चालायला लागल्याबरोबर त्या गाडीतल्या साहेबानं सांगितलं, ए गाडीत बस, मी तुला गाडीत जिथं तुझं ठिकाण आहे तिथं पोहोचत करतो. त्यांनी सांगितलं, साहेब माझे वले कपडे, भरलेले कपडे, कशाला गाडीत बसू, तुम्ही तुमची गाडी जाऊ द्या ना. असं म्हणल्याबरोबर साहेबांना डोकावून पाहिलं आणि सांगितलं, गरिबीला बराच माज दिसतोय, बस ना गाडीत. असं म्हणल्याबरोबर रागावलेले साहेब पाहिले आणि गाडीत बसला महाराज. बसल्यानंतर मोठे साहेब आहेत, साहेब असे पाय वरती करून सीटाकडं टेकून बसलेले होते. हा सीटाला बाजूला चिटकून बसला, असा चोपून बसला. तितक्या अवकाशात साहेबांना विचारलं की कशाची कागदाची पुळचुंडी आहे, कोराळ्याला सप्त्याला गेलता का काय? सप्त्याची जाहिरात आहे का काय? फुकटचं खायची सवय लागलेली? त्यांनी सांगितलं, नाही साहेब, सप्त्याची जाहिरात नाही, काय आहे बघू दे. आणि साहेबानं ती कागदाची पुळचुंडी खोलल्याबरोबर फॉरेन रिटर्न ICS ची पदवी पास झालेला कलेक्टर आणि त्यांनी माझी गाडी ढकलली म्हणल्याबरोबर साहेब जरा चोपूनच बसले. साहेबाच्या लक्षात आलं आणि साहेबाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू गळायला लागले. सांगितलं, असे कलेक्टर जर माझ्या भारत देशाला आणि महाराष्ट्राला लाभले तर माझा भारत देश आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. बाजूला सरकून बसले. हा बी इकडं चोपून बसला. सांगितलं, कुणाची आहे? साहेब माझीच आहे, पदवी प्रदान झालेली माझीच ती प्रत आहे. फोटोकडे पाहिलं आणि लक्षात आलं. सांगितलं, मी या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री
हो. आणि कलेक्टर साहेब जरा थोडस चोपून बसले आणि मुख्यमंत्री साहेबही पलीकडे चोपून बसले. कुठं जायचंय? अमक्या वाडीला जायचंय. असं का? पुन्हा पाहिलं आणि लक्षात आलं, आडनाव पाहिल्याबरोबर लक्षात आलं की हा होणारा कलेक्टर आपला पाहुणा आहे. सकडं पाहिलं, हातात ती कागदाची पुळचुंडी दिली आणि मुख्यमंत्र्यांनी हात जोडले. सांगितलं, साहेब, माझी मुलगी डबल ग्रॅज्युएट झालेली आहे, तुम्ही पाहुणे तर मला पदरात घेता का? असं म्हटल्याबरोबर कलेक्टर साहेबाच्या डोळ्यातून अश्रू गळायला लागले. सांगितलं, मी कुणाची बी मुलगी करील, पण ज्या माझ्या भाऊजाईनं मला अर्धीतली अर्धी आणि चतकोरीतली चतकोर भाकर दिली, त्या भाऊजाया मला सांगत्याल त्याची मी मुलगी करील. माझ्या भावानं कष्ट केलं आणि मला शिक्षणाला पैसा पुरवला, ते माझे दुबळे भाऊ, त्यांनी जे सांगल ते मी ऐकल. ठीक आहे. भर करीत गाडी वाडीवरती गेली. एक भाऊ दगडाच्या खिळपटावरती, चापट दगड होता तिथं बसलेला होता. एक भाऊ उंबऱ्यावरती बसलेला होता. एक भाऊ बैलाचं चारा पाणी करत होता. एक भाऊजाई भाकरी करीत होती. एक भाऊजाई शेणाच्या गौऱ्या थापित होती. आणि एक भाऊजाई अंगावरती अर्ध पाणी गळत होतं आणि फुटलेल्या घागरीनं प्लास्टिकच्या पाणी आणत होती. साहेबाची गाडी गेली आणि दाराच्या पुढे उभी राहिल्याबरोबर दारात बसलेला आणि चारा पाणी करणारा भाऊ पुढे आला आणि साहेबाला, मुख्यमंत्री साहेबाला हात पुढे केले. सांगितलं, गरीबाच्या झोपडीकडे तुमची गाडी कशी वळली साहेब? तोपर्यंत गाडीतून कलेक्टर झालेला त्यांचा भाऊ उतरला, पाठीवर हात ठेवला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं, जगामध्ये पहिला आलेला तुमचा हा कलेक्टर भाऊ, त्या भावाला मुलगी देण्याकरता म्हणून मी तुमच्या घरी आलोय, मला पदरात घ्या. मुलीचा बाप म्हणत असतो पदरात घ्या, मुख्यमंत्री असला तरी मला पदरात घ्या म्हणल्याबरोबर ते तिघही भाऊ आणि भाऊजाया रडायला लागल्या, साहेब, आम्हाला पदरच नाही तुम्हाला पदरात घ्यायला. आमची एवढी गरिबी आणि दारिद्र्य आहे, काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, दोन्ही बाजूनं उजून द्यायचं काम मी करतो, फक्त हो म्हणा. आणि तिघांनी बी हो म्हणलं, 6 जणांनी. आणि महाराज, त्या मुलाचं लग्न लागलं. ज्या दिवशी लग्न लागलं त्याच दिवशी पंचपक्वान्न ढेकर येईपर्यंत या 6 जणाला खायला मिळाले, तोपर्यंत मिळाले नव्हते. नवे कपडे, ते नवे कपडे पाहिले आणि उजेडात जायचे आणि त्या कपड्याकडे पाहून नटायचे ते तिघवी. लग्न लागलं. लग्न झाल्याच्या नंतर 15 दिवसानंतर, सत्यनारायण झाल्याच्या नंतर दुपारच्या प्रहरामध्ये घरातल्या लोकांचे कपडे धुण्याकरता म्हणून मुख्यमंत्र्याची मुलगी आणि त्या तिघी जणी जाऊबाई धुण्याकरता नदीवर निघाल्या. त्यावेळेस त्या मुख्यमंत्र्याच्या मुलीच्या डोक्यावरती एवढी धुण्याची पाटी. त्याच दिवशी सूर्याचे किरण तोंडावरती आले आणि गुलाबी बाहेर पडली, गाल लाल झाले आणि घामाच्या धारा वाहू लागल्या. पदर एका बाजूला पडला आणि ती मुलगी रस्त्यानं जात असताना त्या तिघी जणी जाऊबाई एकत्रित उभ्या राहिल्या आणि एकमेकीला कुजबुजायला लागल्या. त्या कुजबुजत्यात पाहिल्यानंतर महागारी वळून ती कलेक्टरची बायको मुख्यमंत्र्याची मुलगी जवळ आली आणि तिघी जाऊबाईला विचारलं, जाऊबाई, तुम्ही कशाची चर्चा करतात? त्या तिघीनं तिची दाढीवटी धरली आणि सांगितलं, बाई, अगं या संसारामध्ये आमची हाताची तोंडाची गाठभेट पडली नाही,
तुझ्या लग्नामध्ये नवं वस्त्र पाहायला मिळालं आम्हाला, नाही तर ठिगळावर ठिगळ घालून आम्ही बेजार झालो. इतक्या दारिद्र्य संसारामध्ये 8-8 दिवस चूल पेटली नाही. आणि काय पाहून तू लग्न केलंस आणि कशाला पाहून इथं आलीस तू? इतका दारिद्र्य संसार आहे. आणि तुला वाटत असेल की माझा नवरा कलेक्टर आहे, परंतु त्याला नोकरी लागली तर, नाही लागली तर काय करशील? असं म्हणल्याबरोबर तिने डोक्यावरची पाटी खाली ठेवली आणि तिघी जाऊबाईच्या तोंडावून हात फिरवला, मोठ्या जाऊबाईच्या, आणि पाठीवरती हात ठेवून सांगितलं, जाऊबाई, तुमचं माहेर गरिबीचं होतं. माझ्या नवऱ्याला नोकरी नाही बी जरी लागली तरी माझं माहेर श्रीमंताचं आहे. मी मोठ्याची मुलगी आहे. माझ्या बापाकडे जाईन आणि तिथून पैसा आणून माझ्या नवऱ्यासाठी तुम्ही कष्ट केलेले आहेत. इथून पुढचे तुमचे दिवस सोन्याचे पाहायला मिळतील. 4 व्हीलर गाडीमध्ये तुम्ही फिरताल. तुमचे दिवस गेले. तुमचं माहेर गरिबीचं आहे, पण माझं माहेर श्रीमंत आहे. तसं माऊलीला विचारलं, माऊली, या दुःखी दारिद्र्यामध्ये तुम्ही संसार सुखाचा कसा कराल? माऊलीनं आम्हाला आश्रय देत असताना आमच्या पाठीवून हात फिरवला आणि महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्या सारख्या जाऊबाईला माऊली म्हणले, तुमचं माहेर गरिबीचं होतं, पण माझं पंढरपूर माहेर आहे आणि माझा बाप समर्थ आहे. त्याच्याकडून पुण्यरूपी पैसा घेऊन येऊन आपला जन्म मरणाचा संसार सुखाचा करीन. अभंगाचं 2रं चरण. तया पंढरपुरा. आम्ही सखेत महाराज माऊलीचे सखेत मन. सखेती मध्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेते. हो ते माझे सोयी रे सजन सांगाते. आम्ही संताचे जीवलग आहोत महाराज, जीवलग म्हणून माय शब्द वापरला. हो जाई नगे माय, हो तया पंढरपुरा. आता माय शब्द 2 ठिकाणी वापरला जातो. एक आईला शब्द वापरला जातो माय, जुन्या काळातला शब्द आहे. अजून काही काही खेड्यामध्ये महाराष्ट्रात म्हणतात अजूनही, महिमाय आलती का हिकड असं म्हणतात. माय हा शब्द जुना मायबोलीतला आहे महाराज.
आता बदल झाला त्याच्यामध्ये. हो, माय बी गेलं, आई बी गेलं. आई तर तसा तेलुगू शब्द आहे, मराठीतला शब्द नाही तो. तुम्ही अजून बी कोश पहा, तेलुगू शब्द आहे, महाराष्ट्रात आलेला शब्द. जाई नगे माय तया पंढरपुरा. जुना आई बी गेला, हो, माता गेला. हो, आता तर नवीन शब्द आला, मम्मी. ज्ञानेश्वर महाराज या काळात असते तर असे नसते म्हणले, जाई न गे मम्मी तया पंढरपुरा. हो, भेटे न माहेरा आपोलिया. हो, हो. तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत. असे रिमिक्स अभंग केले असते महाराज. माय शब्द म्हणजे आईला वापरला जातो आणि दुसरा मैत्रिणीला वापरला जातो. अजून बी बघा तुम्ही, खेड्यातल्या दोन मैत्रिणी एकमेकी शेजारी जर बसल्या तर त्या एकमेकीला माय शब्द वापरतात. चुटकी वाजून, जाऊ दे माय तुझं, असंच असतं. असे ती मान हलून ते, जाऊ दे माय तुझं, हे का नाही. असं माय शब्द वापरला म्हणजे मैत्रिणीला वापरला जातो. तसं माऊलीनं आपल्या बुद्धिरूपी सखीला, तुमच्या आमच्या सारख्या मैत्रिणीला शब्द वापरला, जाई नगे माय तया पंढरपुरा. आणि भेटेन माहेरा पोलिया. माझ्या बापाला भेटन, माझा बाप समर्थ आहे, त्याच्याकडं पुण्यरूपी पैसा आहे आणि तो पैसा घेऊन येऊन जन्म मरणाचा संसार सुखाचा करेल. त्या तिघी जाऊबाईनं त्या धाकट्या जाऊबाईला, कलेक्टरच्या बायकोला विचारलं, सगळं खरंय तुझं, पण तुझा बाप श्रीमंत आहे, पण सगळ्याच बापाला मुलीला द्यावं असं वाटत नाही ना. हो, काही काही बाप असतात तो देत नाही मुलीला, मुलाची भरती करणार पण मुलीला देत नाही. कवडी चुंबक. हा, तुझ्या बापानं जर तुला पैसा नाही दिला तर तू काय करशील, असं कलेक्टरच्या मुलीला विचारल्यानंतर कलेक्टरच्या मुलीनं सांगितलं, आता माझ्या बापाचं गोत्र तुटलं, आता माझ्या बापाचं कुळ तुटलं, आता माझ्या बापाचं सुतक तुटलं, आता माझ्या बापाचा संबंध तुटला. आता मी इकाड्या कुळाशी जुटलेली आहे. आता इकाडं सुख दुःख माझं सुख दुःख आहे. आणि माझ्या बापानं जर पैसा नाही दिला तर मी काय अशिक्षित मुलगी नाहीये, सुशिक्षित मुलगी झालेली आहे, एमए झालेली. एमए एका यमाला आटपायसारखी नाही. मी एमए झालेली, मला कायद्याचं ज्ञान आहे, माझ्या बापाच्या इस्टेटीमध्ये माझा हिस्सा आहे, वाटा आहे. माझ्या बापानं जर नाही दिलं तर आपला संसार, माझ्या नवऱ्याचं तुम्ही दुःख भोगलं आणि माझ्या नवऱ्याचा सुखाचा संसार करण्यासाठी, तुम्हाला सोन्याचे दिवस आणण्यासाठी मी माझ्या बापाकडं हक्कानं कायद्यानं त्याच्याकडून पैसा वसूल करीन आणि आपला संसार सुखाचा करीन. त्यावेळेस माऊलीला विचारलं, महाराष्ट्रातल्या भक्तानं, माऊली तुम्ही माहेराला जाताल, देवाला तुमच्या बापाला पैसा मागताल, पण तो एवढा कवडी चुंबक आहे की दिल्याशिवाय कुणाला देत नाही. हो, द्रौपदीचं भाजीचं पान खाल्लं नंतर दिलं. घेसी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. असा तुझा बाप आहे, तो देणार नाही, त्यावेळेस तू काय करणार. त्यावेळेस माझ्या माऊलीनं सांगितलं की माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. कल्पापर्यंत मी सत्य बोललेल्याचं पुण्य त्याच्या बँकेमध्ये ठेवलेली आहे. त्याला मागण्याचा माझा अधिकार नाही, त्याचं मी घेणार बी नाही. मग माझ्या अनंत जन्माची पुण्य सामुग्री मी त्याच्या बँकेत ठेवलेली आहे आणि त्याच्या बँकेतली सामुग्री घेऊन येऊन माझ्या महाराष्ट्राचा संसार सुखाचा करीन. अभंगाच्या तिसऱ्या सर्व सुकृताचे फळ मिळाली ना. सर्व सुकृताचे फळ मिळाली
सर्व सुकृताचे फळ मी लहे. माझं पुण्य त्याच्याकडे ठेवलेलं आहे, ते पुण्य घेऊन येईल आणि आपला संसार सुखाचा करीन. त्याच्या जीवावर बसणार नाही मी. तसा माझा बाप बी दयाळू आणि मायाळू आहे, कारण मुलीच्या बाबतीत बाप मायाळू असतो महाराज. क्वचित एखादा बाप निर्दयी असेल, पण सगळ्या मुलीची माया हो बापाला येते. तुम्हाला विज्ञान कळत असेल तर महाराज, मुलगी आणि बाप अशी क्रॉस लाईन पडलेली असते. हो, मुलीचं आपलं मुलाचं आणि आईचं अशी लाईन आहे, आणि बापाची आणि मुलीची अशी लाईन आहे, क्रॉस लाईन आहे. म्हणून मुलगी इतकी मायाळू आहे, इतकी मायाळू आहे, आणि बाप तिच्यासाठी एवढा द्रवीभूत आहे की मेल्यानंतर सुद्धा मुलगी बापाला वारा घालते आणि मुलगा पेटवतो. म्हणून डोक्याची कवटी जेवढी निबर आहे तेवढा मुलगा निबर आहे, आणि बापाचं काळीज जेवढं कवळ आहे तेवढी मुलगी कवळी आहे. म्हणून बापाचं काळीज मुलगी आहे. म्हणून सासर घरी नवरदेवाला जावयाला देत असताना बाप आपलं हृदय त्याच्याजवळ देत असतो महाराज. म्हणून जो कुठाच वाकत नाही, पण तो जावयाच्या पुढे वागतो महाराज. जो कुठंच वाकत नाही तो जावयाच्या पुढे वागतो. एक माणूस कधीच वाकत नव्हता, आणि एका गावामध्ये अशी तिथल्या गावाच्या पाटलाची अशी प्रथा होती की जो माझ्या पुढून ताट मानेनं जाईल त्याला 100 रुपये दंड. सगळे लोक खाली वाकून जायचे, पण गावातला एक पट्ट्या होता, जहागिरी गेली तरी हरकत नाही पण फुगिरी जाऊ द्यायची नाही. मिशीवरच ताव असा. कोरी नोट काढायचा आणि त्याच्या पुढून असा ताट मानेनं जायचा, आणि खिशातली अशी कोरी नोट काढायचा आणि असा द्यायचा नाही, असा फेकायचा, असा करून फेकायचा असतो. असा फेकताना सुद्धा लवचिक नाही, अशी काढायची अशी फेकायची. येताना जाताना तो 2दा दंड बुजायचा पण वाकायचाच नाही. असं 2-4 वर्ष चाललं, आणि एके दिवशी तो रस्त्यानं वाकून चालला. लोक म्हणले कस काय फरक पडला. त्याला विचारलं का बाबा कशा करता वागतोस. त्याने सांगितलं परवाच्या दिवशी मला मुलगी झाली म्हणले, आणि म्हणून काय म्हणून वाकायला लागला. नाही म्हणला, पुढं कुणाच्या पुढं तरी नाक घासावंच लागल ना, त्याची आतापासूनच प्रॅक्टिस करतो म्हणला मी. हो, मुलगी झाल्यानंतरच माणसं वागतात महाराज. हो, म्हणून मुलगी वाकायला होते, बापामध्ये नम्रता आणते, शालीनता आणते. बापाला झुकवण्याचं काम, नम्रता ही माणसाला आनंद देणारी असते. म्हणून मुलीच्या बाबतीमध्ये बाप झुकतो महाराज, आणि जाता जाता सांगतो ज्या झाडाला फळं येतात तेच झाडं जमिनीकडे वागतात. ज्यांना मुली आहेत तेच झाडं फलवान आहेत, आणि तेच जमिनीकडे वागतात. बाकीचे झाडं वाकत नाहीत महाराज. दुसरी गोष्ट सांगतो, गावरान ज्वारीचं कणीस असं वागतं महाराज, ते जमिनीकडं खाली वागतं, कारण गावरान असतं म्हणून वागतं ते असं. हो, गावरान असतं, पण हायब्रिडचा कणीस वाकतच नाही, असं नीटच राहतं महाराज. हो, ज्यांना मुली नाहीत ते वाकत नाहीत महाराज. म्हणून मुली असत जात जावात. आणि आमच्या वारकरी संप्रदायानं पहिल्यांदा मुलीचा सत्कार केला. कुळी कन्या पुत्र होती जे, सात्विक तयाचा हरेक वाटे देवा, म्हणून कन्येचा स्वीकार केला. म्हणून मुलगी ही प्रेमळ आहे, आणि तिला तिच्या माहेराचं मोठेपण असतं, माहेराच्या मोठेपणावर जगत असते. तुम्ही आम्ही सगळे साधू संत सगळ्याचं माहेर पंढरपूर आहे महाराज, पंढरपूर आहे. हो, माझ्या ज्ञानेश्वर महाराजाचं माहेर जाई नगे माय तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपोलिया. नाथ महाराजाचं माहेर पंढरपूर सांगता येईल का कुणाला. महाराष्ट्राला ज्याच्या आवाजानं, ज्याच्या स्वरानं वेड लावलं, नाथ महाराजाचा अभंग ज्यांनी गायला आणि महाराष्ट्रात जगाच्या कान्याकोपऱ्यापर्यंत ज्यांचा आवाज गेला त्यांनी पंढरपूर माहेर सांगितलं महाराज. असे नाथ महाराज. हे माझे माहेर पंढरपूर,
आहे भिवरेच्या तिरी. नाथ महाराजांना सांगितलं तसं तुकोबारायनं सुद्धा सांगितलं महाराज. पंढरी माझे माहेर साजनी, ओविया कांडनी गाऊ गीती, राही रखुमाबाई सत्यभामा माता, पांडुरंग पिता माहेरी, उद्धव क्रूर व्यास अंबऋषी, बाई नारदासी गौरवीन. तुकोबारायचं माहेर पंढरपूर, ज्ञानोबारायचं माहेर पंढरपूर, नाथ महाराजाचं माहेर पंढरपूर, नामदेवरायचं माहेर पंढरपूर. हो आहे का नाही? नामदेवरायांनी सुद्धा सांगितलं विठाला विठाला विठाला. माहेर संताचे अन्नामया स्वामी केशवाचे, यांचं माहेर पंढरपूर. म्हणून जाता जाता एकच गोष्ट सांगतो. आपल्यात मला वाटतं इथून काकाची पालखी जाते पंढरपूरला. भाग्यवान गाव आहे. मी पंताला आणि तुमच्या गावकरी मंडळीला सांगतो, 1982 साली 81 आणि 82 साली मी काकाच्या पालखीमध्ये आलो होतो. त्या टाइमला तुमच्या गावाला मुक्काम केला होता. आज त्याला 38 वर्ष झाली. 38 वर्षापूर्वी मी तुमच्या गावाला येऊन मुक्काम केला होता. कोराळ्यावरून जाते ती पंधऱ्याला वगैरे, पुढं पाठीमागं निंबूतला अशीच ती पालखी येते. ही पालखी पंढरपूरला जाते महाराज. जाता जाता पंढरपूरला एकदाच जावं, पण माहेराला गेल्यासारखं जावं. आणि माहेर कसं असतं हे पुरुषाला कळणार नाही महाराज. स्त्रीच्या जीवनाला कळेल माहेर म्हणजे काय आहे. आणि माहेर म्हणजे काय त्याची व्याख्या एका वाक्यात सांगून जातो तुम्हाला. माहेर कशाला म्हणतात तर सासरच्या सुखदुःखानं भरलेलं अंतःकरण रिकामा करण्याचं ठिकाण म्हणजे माहेर आहे महाराज. हो, वर्षभर सुख दुःख सासर घरी धारण करायचे अंतःकरणात, आणि माहेराला जाऊन आईच्या आणि बापाच्या जवळ गुजगोष्टी करायच्या, आणि सगळं सुख दुःख आईजवळ सांगायचं. आईनं भाकरीचा तुकडा ओवाळून घेऊन पोरीच्या पायावर पाणी टाकायचं, आणि घरात आणून सगळे सुख दुःख विचारायचे. सांगू सुखाची या गोष्टी, होती संताची या भेटी. आणि मग तिथं माय माऊली भेटते, बहीण भेटतात, आणि असं माहेर पंढरपूर आहे. आणि माहेराला जात असताना तिला इतका आनंद होतो महाराज, किती आनंद होतो मला सांगायला तितका वेळ नाही, वेळ संपून गेलेला आहे. पण माहेराला जात असताना मुलीला अत्यंत आनंद होतो. अंतकरण उचंबळून जातं आणि तिचं अंतकरण पुढं धावत असतं, आणि गाडीचा वेग कमी पडत असतो. असं माहेर घर आमचं सगळ्याचं माहेर पंढरपूर आहे. तिकडं गेल्यानंतर, एकदा माहेराला गेल्यानंतर जसा आनंद होतो तितका आनंद एकदाच पंढरपूरला गेलं की तितका आनंद झाला की समजावं आपल्याला माहेर घर पचलं. म्हणून बाप आमचा पांडुरंग आहे महाराज. आमच्या माता भगिनींनी ज्या टाइमला अभंग नव्हते त्या टाइमला जात्यावरच्या ओवीवर हे माहेर जतन करून ठेवलेलं होतं महाराज. हो, कुठेच गाथा लिहिलेला नव्हता तुकोबारायचा त्याच्या काळापासून. आमच्या माता भगिनींनी न लिहिता मुखोद्गत जात्यावरच्या ओव्या लिहायच्या आणि ओव्या म्हणायच्या. आणि त्यांनी महाराष्ट्राचा धर्म जागा ठेवला राजा. हो, जात्यावर महाराष्ट्राचा धर्म जागा राहिला. आणि महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं पाहिलं तर संस्कृती जात्यानं जतन करून ठेवली महाराज. म्हणून जात्यावर ओवी गात असताना माझी महाराष्ट्राची माता भगिनी म्हणायची, पांडुरंग माझा बाप, रखमाबाई माझी आई. पांडुरंग माझा बाप, रखमाबाई माझी आई. चंद्रभागा भाऊजई येता जाता पाय धुई. कारण भाऊजईनं येत असताना आणि मुलगी जात असताना, ननंद जाताना आणि येताना पाय धुवावेत ननंदेचे, ही संस्कृती जतन करून ठेवली. चंद्रभागेतून जाताना आणि येताना हो ती पाय धुते. आणि पांडुरंग आमचा बाप आहे, रखमाबाई माझी आई आहे,
हे माहेर जुन्या काळापासूनच असलेलं पंढरीय माझे माहेर साजनी जाई नगे माय तया पंढरपुरा भेटे न माहेरा आपोलिया. आणि माझा बाप केवळ माझ्यासाठीच हो उभाय बाई उभाय बाई उभाय. कारण लेकीला जर मूळ पाठवलं तर बाप वाट पाहतो. कपाळावरती निढळावरती हात ठेवून वाट मी पाहे. दिवस मावळायला गेला तरी मी मुलाला पाठवलं, अजून माझा मुलगा आला नाही, माझ्या लेकीला घेऊन म्हणून बाप वाट पाहतो. महाराज तसा माझा बाप वाट पाहतो, वाट पाहे उभा. भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ. आणि माझ्यासाठी वाट पाहत माझ्या संसाठी म्हणजे माझ्या चाडेस्तव माझ्या गरजेसाठी तो तिथं उभा आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी शेवटच्या चरणास
क्या बात है. ज्ञानेश्वर झालेली सेवा श्री गुरुजींच्या, ज्ञानेश्वर महाराजांच्या, तुमच्यासारख्या सोन्यासारख्या श्रोतृवर्गांच्या, अधिकार संपन्न टाळकरी वृंदांच्या, उपस्थित सर्व महाराज मंडळीच्या आणि सप्ताह कमिटी समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व देणगीदाराच्या पायावरती ही सेवा समर्पित करून आपली सर्वांची रजा घेतो आणि सर्व कार्यकर्त्यांना उदंडाविष्य लाभावा अशी प्रभूचरणी प्रार्थना करून उत्तर कार्याला अशीच शोभा वाढत जावी आणि जास्तीत जास्त नम्रतेची प्रार्थना करतो. शुद्ध आचरणानं राहावं, पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी, येत्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करावी आणि मन मानेल तितकं भगवंताचं नामस्मरण करावं. इह जन्मातलं एवढंच सार्थक आहे, आपल्याला बाकीची काही करण्याची गरज नाही. म्हणून जास्तीत जास्त मंडळीला विनंती आहे, गळ्यात तुळशीची माळ घाला, मांसाहार सोडून द्या, कारण तमोगुणी अन्न हे माणसाचं अन्न नाही आहे, ते कुत्र्याचं खाद्य आहे. माणसानं पवित्र खावं, पवित्र राहावं आणि पवित्र वर्तन करावं. म्हणून एवढीच जीवनातली एवढी गोष्ट सांगतो आणि नम्रतेची प्रार्थना करून लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळे बोला मुखी नाम, हा जन्म वायाला जाऊ देऊ नका. तुळशीची माळ गळ्यात धारण करा आणि देवाचं नामस्मरण करून कथा कीर्तनाला या आणि आपल्या कुवतीप्रमाणे जेवढं लागेल तेवढं सप्ताह कमिटीला दान द्या. एवढीच प्रार्थना तुमच्याकडे करतो, तुमच्या दारामध्ये भिक्षा मागतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. चाल म्हणायची का? विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय भोले जय जय नाही विचारला महाराज
निसर्गाचा गजर विठुरायाचा भव्य कीर्तन महोत्सव 2021. स्थळ श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर प्रांगण, कोऱ्हाळे बुद्रुक, तालुका बारामती, जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.